लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध। रजनी ब्रँड पाताच पसंत होईल। जेंट्ससाठी कुर्ता, जीन्स, टी शर्ट, पॅन्ट, फॉर्मल पॅन्ट, शर्ट, शेरवानी, ब्लेझर, इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी। किड्स वेअर मध्ये कुर्ता, रेडीमेड शर्ट, पॅन्ट, ब्लेझर, फेट्यामध्ये सत्कारी फेटे, नवरदेवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवालॉज समोर, इचलकरंजी। इचलकरंजी शहरात गेल्या 8 दिवसापासून पाणी मिळत नाही। ईद सारखा सण असताना देखील नागरिकांना पाणी उपलब्ध होऊ शकले नाही। माता भगिनी पाण्यासाठी घागरी घेऊन रस्त्यावर वणवण फिरत आहेत। एवढ्या गंभीर समस्येतून इचलकरंजी शहर जात असताना हे आपले बोलणे हे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे। अण्णा हे बोलणे बरे नव्हे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली आहे। सोमवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकीत शहरातील पाणी प्रश्नावरून प्रशासनावर गंभीर आरोप करत असतानाच इचलकरंजी शहरात पाणी टंचाईच नाही, पाणी टंचाई आहे हे दाखवण्यासाठी प्रशासन खोटा दिखावा करत असल्याचे म्हटले होते। इचलकरंजी शहराला 3 लाख लोकसंख्येसाठी प्रति व्यक्ती 3.5 लिटर म्हणजेच फक्त 10.5 लाख लिटर शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे। हा आपला तर्क आणि आपल्याकडे प्रचंड शुद्ध पाणी उपलब्ध असताना सुद्धा आपण पाणी देत नाही। इचलकरंजी शहराला अतिरिक्त पाण्याची गरज आहे अशा पद्धतीच्या आपल्या बोलण्यामुळे इचलकरंजी शहराच्या पाणी योजनांसाठी विरोध करणाऱ्यांना तुम्ही आयत कोलीत उपलब्ध करून देतात असं वाटतं। शहरातील जनता पाण्यासाठी तडफडत आहे। या शहराला शाश्वत स्वरूपाचा पाणी स्रोत उपलब्ध होणे आवश्यक आहे। त्यासाठी प्रयत्न करून शहराला नवीन पाणी पुरवठा योजना आणणे आवश्यक असताना या शहराला पाणीच कमी नाही, केवळ प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती निर्माण होते अशा वक्तव्यामुळे एक वेगळा नेरेटिव्ह निर्माण होतोय जो या योजनेच्या विरोधकांना बळ देईल। त्यामुळे इचलकरंजीच्या हितासाठी यांना आपल्याबद्दल आदर ठेवून देखील आपण असे बोलू नये अशी अण्णा आपणास कळकळीची विनंती आहे असे विठ्ठल चोपडे यांनी म्हटले आहे। आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाचा उहापोह करत असताना या इचलकरंजी शहराच्या पाणी टंचाईला केवळ प्रशासन जबाबदार आहे अशा पद्धतीने त्यांनी भूमिका व्यक्त केली। ही भूमिका व्यक्त करत असताना इचलकरंजी शहराला भरपूर पाणी म्हणजे इचलकरंजी शहराला आवश्यक असणाऱ्या पाण्यापेक्षा अतिरिक्त पाणी इचलकरंजी शहराकडे उपलब्ध आहे। त्यामुळं वेगळ्या पाण्याची गरज नाही असं त्यांचा पत्रकार परिषदेतील बोलण्याचा एकंदरीत सूर होता। आणि एका बाजूला आज आपल्याला इचलकरंजी शहराला 7-8 दिवसापासून पाणी मिळत नाही। ईद सारखा सण असताना सुद्धा माता भगिनी रस्त्यावर पाण्याच्या घागरी घेऊन पाण्यासाठी फिरत होत्या। एवढी प्रचंड पाण्याची वाईट परिस्थिती असताना आपल्याकडे भरपूर पाणी आहे असं सांगणं हे एकतर चुकीचं आहे। त्या माता भगिनींच्या कष्टावर त्यांच्या भावनांवर मीठ चोळल्यासारखं होईल। आणि इचलकरंजीला भरपूर पाणी आहे हे आपलं म्हणणं जर कायम असेल तर शहराचा आमदारच अशा पद्धतीची भूमिका घेत असेल तर आमच्या पाणी पुरवठा योजनांना जे विरोध करतायत त्यांच्या हातात आयत कोलीत दिल्यासारखं होईल की आमदार सांगतोय पाणी भरपूर आहे तर तुम्हाला वेगळ्या पाण्याची आवश्यकता काय आहे। आणि अशा पद्धतीच्या भूमिकेनं आपली मंजूर झालेली पाणी योजना जी आता थोड्या वादग्रस्त परिस्थितीमध्ये आहे त्यामध्ये एक नवीन अशा स्वरूपाचं हे काम होईल आणि ही योजना कदाचित मग अडचणीत येईल। आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मी त्यांना विनंती केली की पाणी प्रश्नाबाबत किंवा पाणी वेळेवर मिळण्याबाबत तुम्ही प्रशासनाशी जरूर बोला, पण इचलकरंजी शहराला भरपूर पाणी आहे असं कृपया बोलून विरोध करणाऱ्यांच्या हातात कोलीत देऊ नका अशी मी त्यांना काल विनंती केली।